भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आमचे नेते आहात, आमचा लढा जो आहे तो आपण लढला आहात. जरांगेचं वादळ, इतकं मोठं वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं, ते वादळ समर्थपणे पेलण्याचं काम या आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम भटकेविमुक्त असतील, ओबीसी असतील, अलुदा बडुदा सगळ्या आज संघटनेच्या नेत्यांनी आज या ठिकाणी एक मात्र ठराव पार केलेला आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत. ते मंत्रिमंडळात असोत किंवा नसोत, आम्ही भुजबळांच्या पाठीमागे ठामपणे आहोत. आता थोड्याच दिवसात जे आहे रस्त्यावरची लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही परत सुरू करणार आहोत. 24 तारखेला जरांगेचं आंदोलन सुरू होत आहे. त्याचबरोबर त्याच्यासमोर तितक्याच तोडीसतोड ओबीसीचं आंदोलन सुद्धा जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला पडेल. आणि ह्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व जे आहे ते भुजबळ साहेब जे आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमचं बोलणं असं आहे की 24 तारखेपासून तुम्ही ओबीसी नेते सुद्धा आंदोलनाची भूमिका घेतला असेल? 100% ओबीसीचं आंदोलन सुद्धा जे आहे, इकडे जरांगेचं आंदोलन सुरू झालं की इकडे ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. कारण शेवटी आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई ती आम्हाला लढावीच लागेल आहे. आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे. आता हे ओबीसी सरकार जरी आलेलं आहे तरीसुद्धा हे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण कसं करताय याच्याविषयी आमच्यात अजून आत्मविश्वास नाही आहे. कारण मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे मारलेले आहेत त्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यावं म्हणून. पण त्यावेळी ओबीसीचे आमदार मात्र गप्प गुमान बसले होते. हे पाहता आता ओबीसीचे आता हे जे मंत्री जे आहेत हे मंत्री आता काय भूमिका घेत आहेत याच्याकडे सगळ्या ओबीसी समाजाचं आता लक्ष लागलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार असं म्हणतात जे कोणी नाराज आहेत त्यांनी समजून घ्यावं की नव्या तरुणांना संधी मिळायला हवी, त्यामुळेच आम्ही काही जणांचे मंत्रिपदाचे ते थांबवलेले. कसं बघता ते नव्या तरुणांचा मुद्दा उपस्थित करून अजित पवारांनी ही भूमिकाची ती मांडलेली आहे. हे पहा, शेर कभी बूढ़ा नहीं होता है. हा ओबीसीचा शेर आहे, हा कधी म्हातारा होत नाही आहे. आणि त्यामुळे तरुण आणि म्हातारपणाची व्याख्या जी आहे ती भुजबळ साहेबांना लागूच पडत नाही ना. आणि म्हणून भुजबळ साहेबांना जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत अजितदादांना आमची विनंती आहे की ते पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि हा ओबीसीचा आवाज जो आहे त्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.